ते वरती जाऊन आपण बघणार आज काय तिकडे स्पेशल खाली बघून. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे 11:10 झालेले आहेत आणि मी आज खूप लेट उठलो. सकाळी रवीचा फोन आला भावाचा. तो बोलला की आपल्याला कोंडेश्वरला जायचं, भाडं आहे म्हणून. मग मी भाडं वगैरे काही ठरवलंच नाही, डायरेक्ट गेलो, कारण मला तिकडे शूट पण करायचं होतं. म्हणून भाड्याला मी एवढं इम्पॉर्टंट नाही दिलं पैशांना. म्हणून मी लगेच बाहेर निघालो आणि भाडं पिकअप करायला गेलो. रस्त्यात मी असं एकटा होतो, तो टाईमपास शूट करत चाललो होतो. माझा आजचा दिवस खूप छान गेला, कारण मला जिकडे शूट करायला जायचं मन होतं मला तिकडचंच भाडं वगैरे भेटलं, कारण माझा टाईम फालतू नाही गेला. माझे दोन्ही कामं झाले. आम्ही निघालो आता कोंडेश्वरला. बदलापूर जवळील कोंडेश्वर मंदिर हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे, जे निसर्गरम्य धबधब्याजवळ आहे. हे मंदिर एक शिवशंकर भगवान यांना समर्पित असलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. मंदिरात मंडप शैलीतील वास्तुकला आहे. मंदिराच्या जवळपास धबधब्याच्या आणि भोज धरणातून तयार झालेल्या तलावाच्या जवळ आहे. भक्तांसाठी भाविक दर्शनासाठी येतात आणि परिसरातील निसर्गाचा आनंद घेतात. हे मंदिर भगवान शिव समर्पित असून येथे एक प्राचीन शिवमंदिर, कोंडेश्वर तलाव आणि एक धबधबा आहे, जे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनुभव घेण्यासाठी अनेक पर्यटकांना आकर्षित करते. मग तिकडे गेल्यानंतर मी दर्शनासाठी नंबरला पण थांबलो. लाईनमध्ये थांबल्यानंतर थोडा वेळ शूट केलं. मग माझा नंबर आला. मग मी आतमध्ये जात होतो, पण माझी व्हिडिओ क्लिप काढायला कोण सोबत नव्हता मित्र त्या टायमिंगला. फ्रेंड हे नंतर आले, पण मी शूटसाठी पहिलंच सगळ्यांच्या पहिले मंदिरात गेलो, कारण मला शूट घ्यायचाच होता तिकडचा. आणि दर्शनही झाले. दर्शनानंतर एकाला मी रिक्वेस्ट केली की दादा माझा एक व्हिडिओ क्लिप घे म्हणून. मग त्या रेडी झाला तो व्हिडिओ क्लिप घ्यायला. दर्शन घेतल्यानंतर खूप बरं वाटलं, म्हणजे मी प्रसन्न झालं मन असं. आणि खरंच तिकडे थांबायसारखं होतं, असं शांत क्लायमेट होतं, एकदम शांत वातावरण होतं असं, म्हणजे काही. मग दर्शन झाल्यानंतर मी बाहेरच शूट केलं थोडा वेळ. तिकडे पण खूप छान मूर्ती होती देवांची. आपल्या सेफ्टीसाठी धबधब्याच्या धोकादायक भागामध्ये लोकांना जाण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड्स लावलेले आहेत. धोकादायक ठिकाणी पोहणे टाळावे असे आवाहन केले जाते तिकडे. आणि हे बघा, क्लायमेट पण किती छान होतं तिकडे, एकदम थंड वातावरण होतं. तिकडनं निघायचं मनच नव्हतं होत खरं तर. म्हणजे खूप काल मस्ती पण केली, मज्जा पण आली, छान वाटलं तिकडे. कधीतरी तुम्ही पण जा, निसर्गाचा आनंद घ्या. सायलेंट वातावरण आहे तिकडे. मंदिराच्या बाहेरच एक छोटासा धबधबा दिसला मला बाहेर येताना. जाताना पण दिसतो, पण जाताना काही लक्ष दिलं नाही, म्हणून मग वरती जायचं मन झालं मला. पाण्याचा आवाज खूप छान येत होता, कलकलाट असं, एकदम शांत वातावरण वाटत होतं. मग वरती जायचं मन झालं, म्हणून मी परत शूट चालू केलं आणि वरती जातो. खूप कठीण रस्ते वरती जायला, पण वरती बघायचंच आहे, वरचा नजारा व्ह्यू बघायचं काय तर वरती. हाय गाईज, तिथे वरती जाऊन आपण बघणार आज काय तिकडे स्पेशल. खाली बघूनच चालायला लागेल आणि इकडे खूप दगड. आजचा ब्लॉग खास होईल असं वाटतं मला तरी. खरंच खूप अमेझिंग होतं ते. मी जेव्हा वरती गेलो, आजूबाजूला बघितलं, खूप म्हणजे असं एकदम क्लायमेट एवढा शांत होता आणि छान वाटत होतं ना, की तिकडनं निघायचा मूडच नव्हता. तेवढ्यात एक मित्र भेटला,
आपल्या स्टँडचाच होता मोहन पामचा. मग त्याला बोललं की चल तू शूट घे, मी चालतो पुढे, तू फक्त पाठवून शूट घे. तर तो घाबरत होता शूट घ्यायला, काय माहिती तो का घाबरत होता ते. तर पण मला तर काय वाटत नव्हतं शूट घ्यायच्या टायमिंगला. मी तर रिलॅक्स माइंडमध्ये चाललो होतो आणि पुढे गर्ल्स वगैरे पण समोर होतं. तसं मला काही वाटलं नाही, पण तो कॅमेरामॅन थोडंसं असं घाबरल्यासारखं वाटलं मला. त्याने जर कॅमेरा हलवला ना, तुम्हाला दिसेल आता इकडे कॅमेरा बघा त्याने खाली केला, ते बघा कॅमेरा खाली केला, कारण तो लाजला का घाबरला त्यालाच माहिती. पण मला तर काय वाटत नव्हतं, कारण तर थोडीशी प्रॅक्टिस झाली मला. मग आता आम्ही निघालो इकडनं आणि तिकडे एक मंदिर दिसत होतं, तिकडे पण दर्शन घ्यायला जात होतो आम्ही. आणि इकडे पण निसर्गरम्यच वातावरण होतं, शांत बघायसारखं होतं. म्हणून मी बोललो की चला आपण इकडं पण एक शूट घेऊया. टाईमपासाचंच एक पोज मार बोलला तो. मग मंदिराच्या जवळपास गेलोत, तिकडे जाऊन दर्शन वगैरे. मित्रांनो, हा पार्ट खूपच मोठा झालेला आहे. ब्लॉग शूट 12 मिनटाचा झालेला आहे, पण याला मी पार्ट 2मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे 2 पार्ट होतील याचे. हा पहिला पार्ट आणि सेकंड पार्ट पण मी लगेच अपलोड करेल, कारण तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्हाला वेट करायला नाही लागणार. सो नेक्स्ट पार्ट पण प्लीज पूर्ण बघा. त्यात पण छान व्ह्यू घेतलेत आजूबाजूचे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल भेटेल तुम्हाला माहिती काय असेल तर. तिकडे आतमध्ये पण आम्ही गेलेलो मित्र आणि मी. सो बघा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ठीक आहे, ओके. आणि व्हिडिओ नेक्स्ट बघा नक्की, कारण त्याच्यात खूप छान क्लायमेट घेतलेले आहेत. ओके. आणि मित्रांना पण लाईक शेअर, आणि तुम्ही बदलापूरचे असाल तर नक्कीच कमेंट करा आणि मित्रांना पण पाठवा, ठीक आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले, सबस्क्राईब करा यार. नवीन आहे, थोडंसं समजून घ्या, ॲडजस्ट करा.